ओम. 6वा अध्याय आपण सुरू घेतलाय आणि गेल्या वेळी आपण बघितलं की ज्ञानेश्वरी जर खरी वाचायची असेल, ज्ञानेश्वरी म्हणजे हा 6वा अध्याय म्हणजे खरं म्हणजे सगळी पूर्ण ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी जर वाचायची असेल तर आपण कशी वाचायला पाहिजे याचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. कसं त्यांनी सांगितलेलं आहे की आहाच बोलाची वालीफ फेडीजे, मग ब्रह्माची याची अंगा घडीजे, मग सुखेसी सुरवाडीजे सुखाची माझी. ऐसे हळुवारपण जरी येईल तरीच हे उपेगा जाईल. एरवी आगवी गोष्टी होईल मुक्या बहिऱ्याची. कोणतरी मुका आहे आणि कोणतरी बहिरा आहे, या दोघांमध्ये काय छान गप्पा चालू आहेत असं जसं म्हणतात त्याप्रमाणे ज्ञानेश्वरी वाचणं होईल. केव्हा? जर तुम्ही शांतपणे बोलामध्ये आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व संपूर्णपणे विसरून की मी श्रीधर इनामदार आहे, मी इतके इतके माझं वर्ष झालेली आहेत, मी इतकी इतकी पुस्तकं वाचली असं म्हणून माझी जी अनेक व्यक्तिमत्व आहेत ती सगळी व्यक्तिमत्व बाजूला ठेवून जे म्हणणं समोर आलेलं आहे त्याच्यामध्ये जेव्हा आपलं मन संपूर्णपणे रमून जातं आणि काहीतरी नवीन गोष्ट शिकायचं आपण मनामध्ये जागृत ठेवतो तेव्हा हे होतं. परी ते असो आता आगवे, न लगे श्रोतयांते कडसावे, जे अधिकारिये येथ स्वभावे निष्काम कामू. पण त्यांनी इथे सांगितले, पण हे मी कोणाला सांगतोय? माझ्यासमोर ही जी इतकी माणसं बसलेली आहेत, जिथे ते सांगतायत तिथे, त्यांच्यापैकी एकही मनुष्य मला असं दिसत नाहीये की तो हे करत नाहीये. त्यामुळे त्यांना काही मी हे सांगायची गरज नाहीये की ते ऑलरेडी ते निष्काम आहेत. त्यांच्या मनामध्ये कुठलीही इच्छा नाही. आपलं व्यक्तिमत्व म्हणजे बेसिकली आपल्या कामना. व्यक्तिमत्व आणि आपल्या मनातल्या इच्छा ह्याच्यामध्ये काही फरक नाहीये. तुम्हाला परीक्षेत पहिलं यायचंय किंवा मला इतके इतके पैसे कमवायचे आहेत, मला हे सगळं मिळून आपलं एक व्यक्तिमत्व बनत असतं. ज्या क्षणी आपण आपल्या सगळ्या इच्छा विलीन करून टाकतो त्या क्षणी आपण कोण आहोत हे आपण विसरतो. आणि ती सुखाची भावना आपण ठेवायला पाहिजे. आणि हे असं संपूर्णपणे व्यक्तिमत्व विलीन करून समोर निष्काम लोक माझ्यासमोर बसलेले आहेत, त्यामुळे ते ही गोष्ट ऐकायला अधिकारी झालेली आहेत स्वाभाविक दृष्टीने. म्हणजे त्यांनी काय फार तपश्चर्या केली नाही, अधिकारी आहे स्वभावे. त्यांच्या स्वभावामुळेच ते ऐकण्याला पात्र झालेले आहेत. का? कुठला स्वभाव? निष्काम कामू, की त्यांच्या मनातला अजिबात सगळा कामना नाही. जीही आत्मबोधाची, म्हणजे त्यांनी पुढे सांगितले की जीही आत्मबोधाची आवडी केली स्वर्ग संसाराची कुरुंडी. आता जे प्रवचनात दोंदरकर महाराजांनी सांगितले की स्वर्ग सुख सुद्धा चिरकाल टिकणारं नाहीये, मग त्याच्याकडे कशाला जावं. इथे त्यांनी ज्ञानेश्वरांनी ते सांगितले की स्वर्ग सुखाची कुरोंडी केली म्हणजे ओवाळून टाकून दिले. जसं आपण काहीतरी एखादी गोष्ट ओवाळून फेकून देतो, तशी त्यांनी स्वर्ग सुख आणि संसारातलं सुख या दोन्ही म्हणजे सध्याच्या जीवनातलं आणि आता पुण्य करून पुढे प्राप्त होणारं पारलौकिक सुख हे दोन्ही त्यांनी टाकून दिलेलं आहे. ते वांचुनी येथींची गोडी नेणती आणिक. आणि अशी ज्यांची प्रवृत्ती नाहीये त्यांना हे मी सांगतोय त्याच्या आतली गोडी कधीही कळणार नाही, असं त्यांनी इथे स्पष्टपणे सांगितले. की जोपर्यंत आपण कुठल्या तरी मनातला इच्छा ठेवून ज्ञानेश्वरी वाचायचा प्रयत्न करतो त्यांना हा गोष्ट कळत नाही. कसा? जैसा वायसी चंद्र नोळखीजे, तैसा प्राकृती ग्रंथ हा नेणीचे. आणि हिमांशूची जेवी खाजे चकोरांचे, की वायसी म्हणजे कावळे. आणि असं म्हणतात की कावळ्याचे डोळे अंधकारी अंधार म्हणजे संध्याकाळ झाली की फुटतात, म्हणजे त्याला अंधारात काहीच दिसत नाही. मग अंधारात दिसत नाही, मग अंधारात उगवलेला चंद्र सुद्धा त्याला काही दिसत नाही, कारण त्याला काहीच दिसत नाही ना अंधार पडल्यावर. त्यामुळे कावळ्यांना तुम्ही विचारलं की चंद्र म्हणजे काय रे, तर त्यांना कधी ते आयुष्यात कळणार नाही, कारण ते रात्री घडणारी गोष्ट आहे. ज्याप्रमाणे कावळ्यांना चंद्र म्हणजे काय हे कधी कळत नाही, त्याप्रमाणे प्राकृती म्हणजे जे संसारात गुंतलेले आहेत त्यांना हा ग्रंथ कधीही कळणार नाही, असं त्यांनी सांगितलंय. आणि हिमांशूची जेवी खाजे चकोराचे. आणि त्याच वेळी की तैसा सज्ञानासे तरी हा ठावो आणि अज्ञानासी आनगाव. आणि त्याच वेळी चकोर जे आहेत ते कधीही बाकीचं काही खात नाहीत, पण जेव्हा पौर्णिमेचा चंद्र असतो आणि तेव्हा चंद्राचा आणि त्याच्यामध्ये कुठलाही ढग नसतो, संपूर्णपणे निरभ्र आकाशातला पौर्णिमेचा चंद्र, ह्यातली किरणं खाऊनच ते जगतात. आता त्या किरणं आपल्या अंगावर पण पडतात, पण त्या किरणातनं आपल्याला काही मिळत नाही. तशी सूर्याच्या किरणं झाडांवर पडली की ते स्वतःचं अन्न खातात ना, तेव्हा सूर्यकिरणं ते खाऊन जगतात.
असं आपण म्हणतो. ते सूर्यकिरण आपल्यावर पडलं तरी आपल्या पोटातली भूक जाणार नाही, कारण आपल्यामध्ये ते सेन्सिटिव्हिटी नाहीये. त्याचप्रमाणे चकोराच्या जीवनामध्ये चंद्रकिरणाच्या प्रकाशात राहून खाण्याची जग आहे. सो इतका तो स्पेशलाइज्ड त्यांनी स्वतःला केलेला आहे. तसं करायला पाहिजे आपण. म्हणून जो लोक ज्यांनी असे हे स्वतःमध्ये निष्काम भावना केलेली आहे त्यांना हा सगळा ग्रंथ कळेल. आणि अज्ञानासी आन गावो, अज्ञान म्हणजे ज्यांनी संसारात गुंतलेले आहेत त्यांना हा कुठली तरी दुसरी परगावातली गोष्ट आहे. आत्ता ते कोल्हापूरला राहत आहेत आणि बँगलोरमध्ये काहीतरी चाललंय, याचे काय कळणार आहे. आणि टीव्हीवर डायरेक्ट लाईव्ह नाहीये असं पण समजा, तर नाहीतर ते कळेल तुम्हाला. तेव्हा अशी बँगलोरमध्ये कुठेतरी चाललेली गोष्ट तुम्हाला कशी कळणार नाही, तशी परगावी चाललेली गोष्ट तशी जे तुमच्या समोर ग्रंथ असून सुद्धा त्यातला अर्थ कुठेतरी दुसरीकडेच राहील, असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे. म्हणून बोलावाला विषय पाहाव विशेषू नाही. म्हणून हे इतकं स्पष्ट आहे की हे मी तुम्हाला परत सांगू ह्याचं काही सांगायची गरज नाहीये. परी अनुवादवले मी प्रसंगी, परंतु आता मला एकदम अचानक असं वाटलं की हे सांगावंसं, कारण मी काहीतरी खूप खोल सांगणार आहे असं मला वाटतंय, म्हणून मी हे सांगितलं. तरी म्हणून तुमच्यासारख्या सज्जनांनी त्याचं वाईट वाटून घेऊ नये. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला इन्क्लूड केलेलं नाहीये, बाकीच्यांकरता सांगतोय असं ते सांगतात. ते सज्जनी उपसाहावे लागे आता सांगेन काय श्रीरंगे निरूपलेचे. आता हे सगळं एवढी प्रस्तावना केल्यानंतर मी आता मूळ मुद्द्याकडे येतो की श्रीकृष्णाने अर्जुनाला काय सांगितलं. ते बुद्धीही आकळीता साकडे म्हणून बोली विपायी सापडे, परी श्री निवृत्ती कृपादीप उजियेडे देखेन मी. आता जे श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेलं आहे ते खरं म्हणजे आपल्या बुद्धीला सुद्धा कळणार नाही, आणि जोपर्यंत आपल्या बुद्धीला कळत नाही तोपर्यंत तोंडातनं ते बाहेर येऊ शकणार नाही. त्यामुळे जे बुद्धीलाच कळत नाहीये, कधी कधी काय होतं की बुद्धीला कळतं पण आपली व्होकॅब्युलरी, आपली शब्दसंपत्ती एवढी कमी असते की आपल्याला कळून सुद्धा आपण ते सांगू शकत नाही. काय मग काय झालं रे, काही नाही, छान झालं असं आपण म्हणतो. छान म्हणजे काय, नाही नाही मस्त मस्त वाटलं, पण मस्त म्हणजे काय, म्हणजे आपली व्होकॅब्युलरी इतकी लिमिटेड आहे की जेव्हा आपल्या मनाला असा एक आतून खूप आनंद होतो काही कारणाशिवाय, तो आपण कधीही कोणाला दुसऱ्याला सांगू शकत नाही. काय शांत वाटलं म्हणून, हा, पण शांत वाटल्याचे हजारो प्रकार असतात. त्यातला कुठला प्रकार म्हणजे निळा रंग. आता निळ्या रंगामध्ये लाईट ब्लू पासून डार्क ब्लू पर्यंत किती शेड्स असतात, पण आपण फक्त निळा रंग असं जास्तीत जास्त म्हणू शकतो, दुसऱ्याला त्यातनं काही कळत नाही. तेव्हा बुद्धीला कळल्यानंतर सुद्धा शब्दातनं सांगणं ही एक वेगळीच गोष्ट आहे. पण जर बुद्धीलाच कळलं नाही तर शब्दातनं कितीही तुमच्याकडे शब्दसंपत्ती असली, प्रत्यक्ष सरस्वती जरी तुमच्या तोंडावर असली तरी सुद्धा ते तुमच्या तोंडातनं बाहेर येणार नाही, कारण ते कळलेलंच नाहीये. तेव्हा ही जी गोष्ट आहे ती बुद्धीला सापडण्यासारखीच नाहीये असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे बोलामध्ये सापडणं शक्यच नाहीये. पण तरी सुद्धा श्री निवृत्ती कृपादीप उजियेडे देखेन मी, असं त्यांनी सांगितलं की निवृत्तीनाथांची जी कृपा माझ्यावर आहे त्यांनी मी ह्या गोष्टीला थोडंसं असं खाली आणून ती बुद्धीला सापडवीन, आणि बुद्धीला सापडल्यानंतर माझ्यामध्ये जी शब्दसंपत्ती आहे त्या सगळ्या शब्दसंपत्तीचा उपयोग करून तुमच्या समोर दाखवीन, असं त्यांनी आपल्याकडे प्रतिज्ञा केलेली आहे. जे दिठी न पाविजे ते दिठीवी न देखिजे, जरी अतिंद्रिय लाहिजे ते ज्ञानबळ. असं ते सांगतो की जे जमिनीत गाडलेलं धन, निधान म्हणतात त्याला, ते सर्वसाधारण जणांना, काही जणांना दिसतं, म्हणजे त्यांच्यामध्ये खास अशी शक्ती असते, अतिंद्रिय शक्ती असते, त्यांना ते जमिनीतलं धन सुद्धा दिसतं. तेव्हा असं न न समोर न दिसणारी गोष्ट सुद्धा जर तुमच्या डोळ्यामध्ये स्पेशल ताकद असेल, खास ताकद असेल, तर ते दिसू शकतं, असं त्यांनी सांगितलंय. ना तरी जे धातुवादियाही न जोडीजे ते लोहींची पंधरे सापडे, जरी दैवयोगे चढे परिसू हाता. तर सोन्याला 15 असं त्यांनी बराच वेळा म्हटलेलं आहे. कारण नंतर मी इतिहासामध्ये म्हणजे गुगल सर्च केला तेव्हा असं वाटलं की जेव्हा ज्ञानदेव होते, म्हणजे 1294 सालची गोष्ट आहे, 1294 साल, तेव्हा सोन्याचा भाव 15 होता, 15 नाणं, एक तोळ्याचा भाव किंवा एक असा होता. त्यामुळे 15 15 म्हणजे 15 नाणी देऊन जे सोनं तुम्हाला मिळतं त्याला 15 असं म्हणतात, किंवा 15 म्हणून. आणि त्याच्यापेक्षा आणि हे म्हणजे प्युअर सोनं, 24 कॅरेट सोनं असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे लोखंडापासून सोनं तयार करण्याकरता केमिस्ट असतात की ते बरेच प्रयत्न करत असतात की लोखंडापासून सोने तयार करायचं, ते कधी त्यांना जमत नाही.
नाहीतर लोखंड आणि सोन्याची किंमत कमीच झाली असती, असं त्यांना जमलं असतं तर. अल्केमिस्ट असं त्यांना म्हणतात, की ज्याला जे लोखंडापासून सोनं तयार करायचा प्रयत्न करतात. पण ते सहज हातात मिळतं आपल्याला लोखंडापासून सोनं. का? केव्हा? जर हातात परीस आला तर. कारण परीसाचा गुण असा आहे की ते लोखंडाला स्पर्श झाल्यावर ते सगळं सोनं करतं. तैसे त्याप्रमाणे गुरुकृपा होय तरी करता काय आपुन होय, म्हणून अपार माते आहे ज्ञानदेव म्हणे. तेने कारणे मी बोलेन, बोली अरूपाचे रूप दावीन. अतिंद्रिय परिभोगवीन इंद्रियां करवी, की हे जे इंद्रियांमध्ये न सापडणारी गोष्ट आहे ती सुद्धा तुमच्या इंद्रियातनं मी तुम्हाला सांगवीन, म्हणजे तुमच्या बुद्धीमध्ये ती घुसवेल, असं त्यांनी सांगितलेलं आहे. का? तर माझ्यावर गुरुकृपा झालेली आहे आणि त्याच्यामुळे माझ्या मनात जे जे विचार येतील ते सगळे स्पष्ट खरे होऊ शकतील, असं त्यांनी सांगितलेलं आहे. मग त्यांनी सांगितलं ना, की आजच्या प्रवचनामध्ये गोंदवलेकर महाराजांनी सांगितलं की सर्व गुण फक्त भगवंताकडे असतात, म्हणून आपण भगवंताकडे जावे. तर हे सर्व गुण म्हणजे कुठले गुण? नेमकं आज ज्ञानेश्वरांनी त्याची व्याख्या केलेली आहे. ऐका ऐका तुम्ही. यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेथ, म्हणून तो भगवंतू. त्याला भगवंत का म्हणतात? तर हे 6 गुण त्याच्यामध्ये आहेत. कुठले? तो जे जे काम करतो त्याला त्यात यश मिळतं, त्याच्याकडे प्रचंड ऐश्वर्य आहे. श्री म्हणजे संपत्ती, म्हणजे बाकीचे आणि औदार्य आहे. औदार्य म्हणजे कुठल्याही गोष्टींमध्ये कोणालाही आपलं सगळं संपत्ती देण्याची तयारी त्याची आहे. ज्ञान आहे, संपूर्णपणे ज्ञान त्याच्यामध्ये आहे. आणि त्याच वेळी संसारामध्ये त्या ज्ञानामुळे मला काही मिळावं ह्याच्याबद्दलची अजिबात इच्छा नाही. संपूर्णपणे वैराग्य त्याच्या मनात आहे. आणि हे ऐश्वर्य आहे, त्याच्यामध्ये नुसता तो असा एकटा नाहीये, त्याच्या भोवती आजूबाजूची माणसं सुद्धा त्याला भरपूर मान देत आहेत. असा ते अशी जे 6 गुण आहेत, ते 6ही गुण ज्याच्यामध्ये आहेत, म्हणून ज्याला भगवंत म्हणतात, असा श्रीकृष्ण काय म्हणतो? म्हणून तो भगवंतू. पुढे त्यांनी सांगितले, जो निसंगाचा सांगातो तो म्हणे पार्था दत्तचित्तू होई आता. किती सुंदर त्यांनी सांगितलेलं आहे, की जेव्हा आपण संसारातल्या सगळ्या गोष्टींची इच्छा सोडतो, तेव्हा बऱ्याच लोकांना अशी भीती वाटते, की आपण आता एकटे राहिलो किंवा आता आपल्या जीवनातलं सगळं सुख निघून जाईल. मग आपण आपलं जीवन काय होईल? कोरडं होईल, ड्राय होईल. इट विल बी अनइंटरेस्टिंग असं वाटतं. पण इथे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, की ज्यांनी असं संपूर्णपणे सोडलेलं आहे, तेव्हा त्यांच्या शेजारी तो न बोलवता येतो आणि त्यांच्यामध्ये प्रेमाचा जो जिवंत झरा आहे तो त्यांच्या हृदयामध्ये कायम असा उगवतो. हे भगवंताचं अस्तित्वाचं जे साहित्य आहे ते निसंगाचा सांगातू. ज्यांनी सगळे संघ सोडलेले आहेत त्याला आपोआप साथ देणारा असा जो भगवंत आहे, तो म्हणतो की पार्था आता दत्तचित्तू, म्हणजे सावध हो, ऐकू आता, की आता ऐक काय म्हणते मी ते. मग त्यांनी सांगायचं काय सांगतात एवढं महत्वाची गोष्ट? सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांनी अशी सांगितलेली आहे की भगवंताला प्राप्त करण्याकरता काहीतरी जगावेगळे साधना करायला पाहिजे. ही जर तुझ्या मनात भावना असेल तर ती संपूर्णपणे सोडून दे आणि तुझं नेहमीचंच आयुष्य तू शांतपणे जगून भगवंताकडे जाऊ शकतोस. हे त्यांना आता सांगायचा प्रयत्न केलेला आहे. कसा प्रयत्न केलाय? ऐके योगी आणि संन्यासी जनी, ऐकची सिनाने झणी मानी, एरवी विचारजती जव दोन्ही तव एकची ते. की योगी आणि संन्यासी, योगी म्हणजे इथे ऑफकोर्स कर्मयोगी, म्हणजे जो आपलंच आयुष्य, समोर येणारी सगळी कर्म त्याच्यामध्ये निष्काम मन ठेवून आणि भगवंताचं अनुसंधान सतत मनात ठेवून, म्हणजे नाव घ्यायचा प्रयत्न सतत मनात ठेवून. सतत 13 अक्षरी म्हणायलाच पाहिजे असं नाही, निदान मला म्हणायला पाहिजे असं म्हणून तुम्ही सुरुवात करून तुम्ही काम करता आणि सतत तुम्ही सुरुवात करतच राहता नाव घेण्याची. अशी अवस्था ठेवून जेव्हा तुम्ही कर्म करता त्याला आपण कर्मयोगी म्हणू आणि त्या कर्मयोगीला इथे योगी म्हटलेलं आहे. तर तो योगी आणि संन्यास घेऊन म्हणजे ज्यांनी कर्म करणारच नाही अशी प्रतिज्ञा केलेली आहे, की जे फक्त कर्म सगळे सहवास सोडून भगवी वस्त्र घालून किंवा काही संन्यास असं जे म्हणतात, हे 2 वेगळे शब्द ऐकून तुझ्या मनात असं वाटेल की हे 2 वेगवेगळी गोष्टी आहेत. जे कर्मयोगी आहेत ते संन्यासी नाहीत आणि जे संन्यासी आहेत ते कर्मयोगी नाहीत. असं जर तुमचे हे शब्द ऐकून, कारण वेगळे शब्द आहेत ना, जसा काका आणि वडील हे 2 वेगवेगळे शब्द आहेत. तेव्हा एकाच माणसाचं एकच मनुष्य दोन्ही होऊ शकतो ऑफकोर्स, पण एकाच माणसाबद्दल होऊ शकत नाही. तेव्हा त्याप्रमाणे हे 2 शब्द असले तरी ते एकच आहेत असं समज, असं म्हणायला पाहिजे.
सांडीजे दुजिया नामाचा आभासू. हे जे दोन वेगवेगळ्या नावं आहेत, त्यांनी दोन वेगळे आहेत असं तू सगळा जो भास आहे तो सोडून दे. तरी योगू तोची संन्यासू, की ज्यांनी योग केलेला आहे तोच संन्यासीही आहे. पाहता ब्रह्मी नाही अवकाशू, दोही माझी. आणि जर तुम्ही की मूळ परमार्थाच्या दृष्टिकोनातून बघितलं, ब्रह्मी म्हणजे इथे परमार्थ, की संपूर्ण खरं जर तुम्ही अर्थ पाहायचा प्रयत्न केलात, शब्दांवरवरचे फरक असू शकेल. जसं एका झाडाच्या दोन फांद्या असतात, पण ते झाड एकच आहे ना. तेव्हा त्या दोन फांद्यात असं पण आपण म्हणू शकतो आणि एक झाड आहे असं सुद्धा म्हणू शकतो. पण खरी गोष्ट काय आहे, तर खरी गोष्ट ती एक झाडच आहे, हे खरी गोष्ट. त्यामुळे जर तुम्ही खऱ्या दृष्टिकोनातून बघायला गेलात, ब्रह्म्यात मूळ परमार्थ ज्ञानाच्या ब्रह्मज्ञानाच्या दृष्टिकोनात तुम्ही बघायला लागलात, तर ते दोन्ही एकच आहे असं ते सांगतं. जैसे नामाचे अनारिसेपणे एका पुरुषा ते बोलावणे, की एकाच पुरुषाला वेगवेगळ्या नावाने आपण बोलवतो. त्याचा मुलगा त्याला बाबा म्हणतो, किंवा त्याचा जो भाचा आहे तो त्याला मामा म्हणतो, त्याचा पुतण्या आहे तो त्याला काका म्हणेल. असे एकाच माणसाला आपण वेगवेगळी नावानी बोलवतो. त्याचप्रमाणे किंवा का दोही मार्गी जाणे एकाची ठाया, की एका कोल्हापूरला जायला बँगलोरहून अनेक मार्ग आहेत, त्यातल्या कुठल्याही मार्गाने कोल्हापूरलाच जातो ना आपण. ते सगळे रस्ते कोल्हापूरला जाणारेच रस्ते आहेत असं म्हणून मार्ग जरी दिसायला वेगळी दिसले तरी त्याच्यामध्ये एकपणा आहे. एकपणा कुठला आहे, की शेवटी आपण त्या रस्त्याने कोल्हापूरलाच पोचू असं आहे. तर त्या ह्या दृष्टिकोनातनं ते दोन्ही एकच आहेत. ना तरी एकची उदक सहजे, परी सिनाना घटी भरीजे, तैसे भिन्नत्व जाणीजे योग संन्यासांचे. की एकाच नदीतलं पाणी आपण वेगवेगळ्या भांड्यांमध्ये भरलं, तर त्या भांड्यांच्या आकाराप्रमाणे त्या पाण्याचा आकार होईल, पण म्हणून काही ते पाणी वेगळं होत नाही. पाणी ते त्या एकाच नदीचं पाणी आहे. तसं ह्या योगी आणि संन्यासी माणसांना तू समज असं त्यांनी सांगितले. हे आणि असं का, तर त्यांनी योगाची व्याख्या केली आहे, आणि त्या योगाच्या व्याख्यामध्येच तो संन्यासी आहे हे कसं सिद्ध होतं हे त्यांनी इथे सांगितलेलं आहे. ऐके सकळ संमते जगी, की सगळे जगामध्ये असे सगळे मानतात. काय मानतात? अर्जुनागा तोची योगी, जो कर्मे करोनी रागी, नोहेची फळी. की योगी कोणाला म्हणतात, कर्मयोग कोणाला म्हणतात, की कर्म करून सुद्धा त्या कर्माच्या फळांकडे ज्याचं अजिबात लक्ष नसतं. राग म्हणजे इथे संताप नाही, राग म्हणजे प्रेम, म्हणजे वैराग्य. हा शब्द ज्या राग या शब्दाने आलेला आहे तो राग इथे आपण म्हणायला पाहिजे. हा संस्कृत शब्द आहे, की वैराग्य म्हणजे ज्याच्यामध्ये राग नाही तो. पण इथे राग म्हणजे संताप नाही, वैराग्य म्हणजे ज्याच्यामध्ये आकर्षण नाही तो. तेव्हा नोहेची रागी, रागी म्हणजे इथे इच्छा, त्याच्याबद्दलचं प्रेम. कशाबद्दलचं प्रेम? नोहेची रागी नोहेची फळी, रागी नोहेची फळी असं त्यांनी सांगितलं. की जो सगळं कर्म करतो, पण त्या कर्मातनं मला काहीतरी फळ मिळेल अशी अपेक्षा न ठेवता समोर आलेलं कर्म सहजपणे स्वाभाविकपणे करतो, असा जो मनुष्य आहे त्याला सगळ्या जगांनी योगी असं मानलेलं आहे. असं त्यांनी योग्याची व्याख्या इथे स्पष्टपणे सांगितलेली आहे. तरी तैसा अन्वयाचे जैसी मही उद्भिजे, जनी अहम बुद्धिवन सहजे, आणि तेथींची तिये बीजे अपेक्षी ना. की जसं पृथ्वीवर वर्ण झाडातली बिया पडतात, मही म्हणजे इथे पृथ्वीवर वर्ण झाडाची फळं पडतात, त्या फळामधल्या बिया असतात, आणि जेव्हा पाऊस येतो तेव्हा बियांमधनं परत झाडं येतात. पण आता मी ह्या बियांपासून ही एवढी झाडं वाढवली आहेत, म्हणून पृथ्वी अशी अपेक्षा करत नाही की त्या झाडांनी परत तिला पुढच्या बिया द्याव्यात, किंवा परत पुढे काहीतरी परत द्यावं. ती आपली नुसती देत असते आणि ते झाड वाढवत असते. म्हणजे झाड वाढवायला जी मदत असते ती सर्व मदत पृथ्वी करत असते, पण त्याच वेळी त्या झाडातलं एक तरी फळ मला मिळावं अशा अपेक्षा ती कशीही ठेवत नाही. तसा हा आपला कर्म करत असतो. संसारामध्ये त्याच्या आधारावर बाकीची मनुष्य जीवन जगत असतात असं आपण समजू. घरातला कर्ता मनुष्य असं आपण जर म्हटलं, पण ह्या कर्त्या मनुष्यानी अशी अपेक्षा ठेवली की मी आता माझ्या मुलांना इतकं मोठं केलं आहे, त्या मुलांनी काहीतरी माझ्या मनासारखं वागावं, आणि मी त्यांच्या भला करताच सांगतोय, पण ते सुद्धा ते करत नाहीत हो. म्हणजे माझ्याकडनं सगळं घेतात आणि तरी सुद्धा माझं ऐकत नाहीत, त्यामुळे दरवेळी वादावादच होते असं आपण 1000 वेळा ऐकतो. हे आपलं काय आहे? आपण कर्म करतोय आपलं, पण त्याच्यापासून फळाची अपेक्षा करतोय. फळाची अपेक्षा अशी करतोय की मी वडील म्हणून माझं किंवा जे काही कर्म करतोय ते मुलांनी त्याचं परतफेड करावी. असं हे असं होऊ नये. असं न करता जो आपली कर्म करतो
त्याला योगी मानतात, असं सगळ्या जगामध्ये सांगितलेलं आहे. तैसा त्याचप्रमाणे अन्वयाच्यानी आधारे, जातीचेनी अनुकारे, जे जेणे अवसरे करणे पावी. अन्वय म्हणजे इथे बेरीज, अन्वय आणि व्यतिरेक हे वेदांतामधले शब्द आहेत, की दोन गोष्टींनी आपण ज्ञान मिळवू शकतो. एक म्हणजे काहीतरी नवीन ज्ञान घ्यायचं आणि दुसरं म्हणजे आपल्यामधलं चुकीचं ज्ञान काढायचं. तर अन्वय म्हणजे नवीन ज्ञान आणि व्यतिरेक म्हणजे वजाबाकी म्हणजे आपल्यातलं जुनं ज्ञानाचा त्याग करायची तयारी. पण इथे अन्वय कसा आहे, की आधीची ज्यांनी जी कर्म केलेली आहेत, आधीचे जे जे जन्म आहेत, त्याची फळं म्हणून जे काही कर्म समोर येतं त्याला आपण अन्वय म्हणू. इथे अन्वयाच्यानी आधार आहे, म्हणजे त्यांनी स्वतःहून काही इच्छा केली नाहीये, पण त्यांनी आधीचे जे काही केलेलं आहे, जसं आपण लांब कुठेतरी पाण्यामध्ये दगड टाकला आणि मी शांतपणे आता उभा आहे, पण मी लांब टाकलेल्या दगडातनं ज्या लाटा उत्पन्न झाल्यात त्या कधी ना कधीतरी परत माझ्या अंगावर येणारच आहेत ना. त्यामुळे त्याप्रमाणे मी कधीतरी आधी कोणाला तरी त्रास दिलेला आहे किंवा कोणाकडनं तरी पैसे घेतलेत, कोणाला तरी पैसे दिलेले आहेत, कोणाला तरी मदत केलेली आहे. अशी काहीतरी आपली जी कर्म केलेली आहेत, त्या कर्माच्या जसं लाटा येतात तसं आपल्या कर्माची फळं जी आहेत त्याला आपण अन्वयाच्यानी आधार आहे असं आपण म्हणायला पाहिजे. त्या अन्वयात अशा रीतीने जे समोर आलेली कर्म केलेली आहेत किंवा जातीचेनी अनुकर्म म्हणजे ज्या ठिकाणी जो जन्मलेला आहे, सामाजिक प्रवृत्ती, की आता मी वडील म्हणून आहे तर मुलांचं मला पालन पोषण करायला पाहिजे, किंवा मी पती म्हणून असेल तर पत्नी किंवा आईकडे लक्ष ठेवायला पाहिजे, मी मुलगा असेल तर आई वडिलांकडे, असं म्हणून माझ्याकडची जी कामं आहेत जातीचेनी अनुकारे, जे जेणे अवसरे, जे जे त्याच्या समोर येईल ज्या ज्या वेळी, ते तैसेची उचित करी, ते संपूर्णपणे ते करतो. परी साटोपू नोहे शरीरी आणि बुद्धीही करोनी फळवेरी जाईना. परंतु साटोपू नोहे शरीरी, आता शरीर म्हणजे इथे ते कर्म करणारा जो करता आहे, उत्पन्न होतो कर्मामध्ये, तो मी आहे असं म्हणून तो स्वतःची व्याख्या करत नाही शरीराची. शरीर म्हणजे आपला फक्त देह नाही, तर देहाच्या मध्ये आपल्या मनाची जी भावना आहे ते सुद्धा शरीराचा भाग होतो. त्यामुळे जेव्हा आपण एखादं कर्म करत असतो तेव्हा कर्म करणारा मी आहे अशी भावना करून जर आपण कर्म केलं तर तो आपण त्या कर्त्याच्या शरीरामध्ये घुसलो असं आपण म्हणायला पाहिजे. आपण शरीराने पण कर्म करतोय आणि मनाने पण आपण करता झालेलो आहे. पण आपण शरीराने कर्म करतानाच मनामध्ये भगवंताचं अनुसंधान ठेवायचा प्रयत्न केला तर आपण असं म्हणू शकतो की आपलं शरीर म्हणजे एक घर आहे आणि त्या घरामध्ये एक पाहुणा आलाय आणि तो घरातला वायफाय वापरून इंटरनेटवर काहीतरी काम करतोय असं जर आपण समजलं तर तो घराचा मालक आहे, त्यांनी काहीच केलं नाहीये ना. पण घरामधलं सगळं वापरून तो मनुष्य त्याचं काम करून परत बाहेर निघून गेला, झालं माझं काम, मी पैसे ट्रान्सफर केले कोणाला तरी, माझं काम झालं असं म्हणून तो निघून गेला. तर मी त्याच्यामध्ये काहीच येऊ शकत नाही, कारण माझं घर तसंच पडलेलं आहे. तसं काय होतं की आपलं शरीर म्हणजे आपलं ते घर म्हणजे आपलं शरीर, आणि तो भावना आलेला म्हणजे हे कर्म मला करायला पाहिजे असं म्हणून एक कर्ता म्हणून जी व्यक्ती आहे ती कर्ता आपल्या मनात येते आणि ते आपल्या शरीराचा उपयोग करून आपल्या बुद्धीचा, आपल्यामध्ये जे जे काही आपण जे जमवलेल्या गोष्टी आहेत, म्हणजे आपल्या घरामध्ये दुसरं काहीतरी असेल ना, की इंटरनेट नसेल तर काहीतरी तेवढ्यात कॉफी असेल, चहा असेल, तो चहा करून पितो आणि निघून जातो असं समजा आपण समजलं. तर त्याचप्रमाणे आपण आपल्या आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी जमवलेल्या आहेत त्या सगळ्याचा उपयोग करून तो कर्ता कर्म करतो. परंतु घराचा मालक म्हणजे मी जो आहे तो अनुसंधानामध्ये गुंतलेला आहे, तर आपण त्या शरीरामध्ये घुसलेलो नाही होत घर, असं आपण म्हणायला पाहिजे. तेव्हा प्रत्येक कर्म करताना भगवंताचं अनुसंधान ठेवावं असं इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत, असं म्हणतात. आणि बुद्धीही करून फळवेरी जायची ना. मग कधी कधी काय इथे त्यांनी किती सुंदर त्यांनी लॉजिकली परफेक्ट सांगितलं की ठीक आहे, कर्म करताना तुम्ही तटस्थ राहिलात, पण एक गोष्ट आहे की नंतर कर्म केल्यानंतर कोणीतरी येऊन तुम्ही सांगितलं, की त्या माणसाने समजा येऊन सांगितलं, अरे तुझ्या घरात येऊन मी इतके पैसे ट्रान्सफर केले त्यामुळे मला खूप फायदा झाला, हे घे, तुझ्यामुळे सगळं झालं बरं का. म्हणजे फळ हे काय होतं की कर्म केल्यानंतर थोड्या वेळाने येतं, तेव्हा तो कर्म करणारा करता निघून गेलेला आहे. मग अशा वेळी ते फळ जेव्हा येतं त्याचा आपण स्वीकार करावा की नाही, हा प्रश्न येतो. म्हणजे आता मी आईचे पाय चेपले आणि नंतर आईला तेव्हा काय वाटलंय, मग नंतर मी ऍक्च्युली जेवत असताना, म्हणजे मी जेवणाचं रूप असताना आई म्हणाले तू पाय चेपलेस, खूप बरं वाटलं. आता तो करता करून गेलेला आहे पाय चेपलेल्याचा करताना, पण मी जेवताना समजा हो हो मी केलं असं म्हटलं की आता मी वेगळ्या शरीरामध्ये, मी ते परत ते शरीर निर्माण करून मग तिथे परत आता माझं कर्तेपणाची भावना आली आणि परत मी फळामध्ये गुंतलो. तेव्हा
दोन तऱ्हेच्या कर्मामध्ये आपण गुंततो असं मला सांगायचा प्रयत्न की एक म्हणजे प्रेझेंट टेन्स की आपण कर्म करत असताना, आणि दुसरं म्हणजे भविष्यात. भविष्यात सुद्धा कर्म आपल्याला ते सोडणारं नाहीये, त्याची फळं येतच राहतात. आता समजा मी शिक्षक आहे, त्यामुळे मी कुठल्या तरी विद्यार्थ्याला शिकवलं आणि शिकवताना मग अगदी तटस्थपणे शिकवलं की हे सगळं अगदी गुरूंमुळे किंवा भगवंताच्या कृपेमुळे माझ्या डोक्यात विचार येत आहेत आणि शिकवलं चांगलं समजा आणि त्या विद्यार्थ्याला चांगलं वाटलं आणि त्या शिकवण्यामुळे त्याला कुठेतरी नोकरी मिळाली आणि तो मला येऊन सांगायला, सर तुमच्यामुळे मला खूप फायदा झाला बरं का, तुम्ही एवढं सांगितलं त्याच्यामुळे मला त्याचा खूप फायदा. अशा वेळी मी अगदी हो मग सांगितलंच ना असं म्हणून जर म्हणायला लागलो की त्या फळाला मी पकडलं. जर तेव्हा मी असं म्हणालो की नाही बाबा मी काय म्हणायचो ते म्हणालो, ते समजणारा तू आहेस असं म्हणून मी परत त्यातनं अंग झटकलं तर फळाची माझी अपेक्षा नाही असं म्हटलं पाहिजे. किंवा आता प्रवचनाच्या बाबतीत म्हणा की प्रवचन माझ्या तोंडात नाही तर असं तुम्ही समजता आणि म्हणजे असं दिसतं, समजता नाही असं दिसतं आणि मग नंतर समजा कोणी म्हणाल की तुमच्या प्रवचनाने मला खूप फायदा झाला, अशा वेळी मी माझी कॉलर ताट करून मस्त प्रवचन देणार आहे असं म्हणून म्हणायला गेलो तर प्रवचन करताना जरी माझ्या मनात अशी भावना आली की मी प्रवचन करणारा नाहीये, आपोआप प्रवचन होत आहेत, ती सगळी निघून जाते कारण मी ते फळ घेतलेलं आहे त्याचं. तेव्हा कर्मातनं मुक्त होण्याकरता आपण आयुष्यभर सावध राहायला पाहिजे, हे मला लक्षात ठेवायला पाहिजे. लोक असे म्हणतात की मी खूप काम करताना तटस्थच राहायचा प्रयत्न केला हो, पण तेवढ्यानी होत नाही. कारण काम केल्यानंतर 10 वर्षांनी समजा त्याचं फळ तुमच्या समोर आलं तर तुम्ही त्यांनी खुश होता का की किती चांगलं झालं, म्हणजे तुम्ही परत त्या कर्मामध्ये गुंतलेले आहात. तेव्हा त्यांनी हे पूर्णपणे स्पष्टपणे ज्ञानेश्वर महाराजांनी इथे सांगितलेलं आहे की कर्म करताना ते अजिबात नसतात आणि नंतर फळावेरीही जाईना. ऐसा तोची संन्यासी पार्था गा परियेसी, तोची भरवसे निसी योगीश्वर. आणि त्यालाच संन्यासी पण म्हणतात की ज्यांनी समोर आलेली फळं घेत नाहीयेत, त्या फळाचा त्यांनी त्याग केलाय, संन्यास केलेला आहे त्यांनी त्याचा, म्हणून तोच संन्यासी आणि तोच योगी आहे. कर्मयोगी म्हणी संन्यासी म्हणजे फरक नाही असं तू समज, असं त्यांनी सांगितलेलं आहे. असं संन्यासी आणि योगी हे दोघी एक कसे असं त्यांनी सांगितलं आणि ही महत्वाची गोष्ट त्यांनी सांगायला सुरुवात केलेली आहे. कारण अर्जुनाच्या मनात हा फार मोठा एक प्रश्न होता ना, सध्याच्या संदर्भानुसार सांगतात ते की मी हे युद्ध करू की नको करू. युद्ध न करता मी संन्यास घेतला आणि डोंगरामध्ये गेलो, तिथे तुमचे अनुसंधान करीन, हे चांगली गोष्ट आहे असं अजिबात नाही. समोर आलेली गोष्ट अन्वयाचे आधारे, तू इतके वर्ष जे आयुष्य जगलेलं आहे, इतके वर्ष दुर्योधन वगैरे जे आयुष्य जगलेले आहेत, त्या सगळ्यांच्या अन्वयामुळे आता हे जे धर्मयुद्ध समोर पुढे आलं आहे ते तुला उचित करणं हे तुझं कर्म, आणि ते कर्म करत असताना भगवंताचं ठेव. आणि मग ते समजा जिंकलास काय किंवा नाही जिंकलास काय, जे काय फळ येईल त्याच्यामध्ये सुद्धा तू गुंतून राहू नकोस असं त्यांनी इथे म्हणजे सूचित करायचा प्रयत्न केलेला आहे. आज इतकंच.